नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत अतिवृष्टी भरपाई मंजूर. तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या परंतु अद्यापही मदतीचे वितरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील नुकसानग्रस्त झालेल्या 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी 25 फेब्रुवारी 2025 रोजी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा GR 25 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होतं. यांच्यासाठी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते. यांच्यापैकी काही प्रस्ताव बाकी आहे. अखेर याच प्रस्तावांना मंजुरी देऊन राज्याच्या शासनाच्या माध्यमातून निधी वितरण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. यांच्यामधील पहिला प्रस्ताव आहे जून-जुलै 2024 2 ऑगस्ट 2024 विभागीय आयुक्त नाशिक यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील पाठवण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील 143 शेतकऱ्यांना या प्रस्तावाच्या माध्यमातून 13 लाखाची मदत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. विभागीय पुणे यांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार पुणे जिल्ह्यातील जवळपास 662 शेतकऱ्यांना 32 लाख रुपये व दुसऱ्या एका प्रस्तावाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील 130 शेतकऱ्यांना 485,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील 550 शेतकऱ्यांना 20,08,000 रुपये, सांगली जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 65,000, सांगली जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांना 17,000 रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील 26 शेतकऱ्यांना 130,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील 9 शेतकऱ्यांना 27,000 रुपये, एकूण पुणे विभागीय 1370 शेतकऱ्यांना 59,32,000 नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील 385 शेतकऱ्यांना 11,50,000, जिल्ह्यातील 1404 शेतकऱ्यांना 1,79,00,000, चंद्रपूर जिल्ह्यातील 5,309 शेतकऱ्यांना 7,48,89,000 रुपये, तर नागपूर जिल्ह्यातील 875 शेतकऱ्यांसाठी 1,42,74,000 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 76,000 शेतकऱ्यांना 16,76,000 शेतकऱ्यांना 16,44,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. नागपूर विभागीय 8,049 शेतकऱ्यांसाठी 10,98,76,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त अमरावती यांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील 396 शेतकऱ्यांसाठी 35,83,000, अकोला जिल्ह्यातील 1,800 शेतकऱ्यांसाठी 50,000, यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 865 शेतकऱ्यांसाठी 5,842 रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यातील 3,276 शेतकऱ्यांसाठी 3,36,00,000 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 286 शेतकऱ्यांसाठी 287,000 रुपये, असे एकूण अमरावती विभागीय 4,841 शेतकऱ्यांसाठी 4,343,000 रुपयांची नुकसान भरपाई या प्रस्तावाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या परभणीतील जिल्ह्यातील 1,607 शेतकऱ्यांसाठी 3,67,23,000 रुपये, लातूर जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांसाठी 14,000 रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 5,114 शेतकऱ्यांसाठी 6,64,00,000, तर धाराशिव जिल्ह्यातील 51 शेतकऱ्यांसाठी 2,61,000 रुपये, नांदेड जिल्ह्यातील 1,887 शेतकऱ्यांसाठी 2,85,03,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. एकंदरीत छत्रपती संभाजीनगर विभागातील 8,662 शेतकऱ्यांसाठी 13,20,00,000 रुपयांची नुकसान भरपाई करण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत सर्व विभागीय 23,065 शेतकऱ्यांना 29,25,61,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. GRच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या याच्या व्यतिरिक्त देखील वेगवेगळे प्रस्ताव अद्याप देखील शासनाकडे प्रतीक्षा देत आहे. झाल्यानंतर तर इतर शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आहे. अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असा GR राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट
या संकेतस्थळावरती पाहू शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.